नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आशिष डोमणे आपलं स्वागत करतो. आणि आज आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये आहोत. आहे ते मल्चिंगवर छान मिरचीचा प्लॉट केलेला आहे. आणि आज आपण मिरचीवरील थ्रिप्स याचं माहिती जाणून घेऊ. तर शेतकरी मित्रांनो, इथे दिसते हे झाड, यामध्ये थ्रिप्सचा अटॅक आलेला आहे. तर याची ओळख, याची लक्षणे व याच्यावरील उपाय आपण जाणून घेऊ. तर सर्वप्रथम हा थ्रिप्स जो आहे हा सकिंगमध्ये मोडतो. हा तोंडाने रस शोषून घेतो. हा पानाच्या पाठीमागे कोवळ्या फांदीवर, कोवळ्या पानावर हा सर्वाइव्ह करून हा इथून रस शोषून, इथे बघा हे अकडलेले पानं तुम्हाला दिसतात. थ्रिप्सचे एक लक्षणे असे ओळखायची की हे वरच्या दिशेने तुम्हाला अपवर्ड दिशेने तुम्हाला हे गेलेले दिसतात, वाट्या झालेल्या दिसतात. तर इथे थ्रिप्सचे इन्फेक्शन झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, हा थ्रिप्स जो आहे हा पानाच्या मागच्या बाजूला अंडे घालतो आणि याचा अटॅक खूप मोठा जोरात असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपला याचा जर कंट्रोल करायचा असेल तर याचा जैविक पद्धतीने आपण करू शकतो, केमिकल पद्धतीनेही करू शकतो. सर्वप्रथम तुम्ही इथे इथे बघता येईल तुम्हाला या मिरचीमध्ये पिवळे निळे सापळे इथे लावलेले आहेत. तर बघा, इथे आपल्याला बघता येईल की इथे पिवळ्या सापळ्यांवर आपल्याला इथे थ्रिप्स किंवा अन्य किडी इथे चिपकलेल्या दिसतात. त्यामुळे आपल्याला समजू येते की या प्लॉटमध्ये थ्रिप्स किंवा अदर किडे इथे आलेले आहेत. तर तुम्ही पिवळे सापळे एकरी 25 नग असे लावू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथे केमिकलमध्ये स्प्रे घेऊ शकता. जसं की इमिडाक्लोप्राइड आहे, ॲसिटमाप्राइड आहे, थायमेथॉक्झाम आहे. जर चांगले मॉलिक्यूल घ्यायचे असेल स्ट्रॉंगमध्ये तर स्पायनाट्रॉम आहे, पॅराथ्रिऑइड आहे. यापेक्षा अदर मॉलिक्यूल पण मार्केटमध्ये आहे. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही जैविकमध्ये जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्ही व्हर्टिसिलियम लेकॅमी अधिक डेवेरिया बॅसियाना हे लिक्विडमध्ये 500 ml प्रति एकर घेऊन तुम्ही इथे स्प्रे करायचा आहे. स्प्रे करताना एक काळजी घ्यायची आहे की हे झाडावर पूर्ण ओलाचिंब झालं पाहिजे. आणि तुम्ही 15 दिवसातून याचे 2 स्प्रे घ्यायचे आहेत. तर तुम्हाला इथे चांगलं प्रॉपर कव्हरेज मिळेल आणि तुम्ही थ्रिप्सचे चांगले नियंत्रण करू शकाल. धन्यवाद.